For always being there for me. Thank you for being my strength, my confidence and my best friend. Thank you for all the good things you taught me. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आणि आजचा दिवस आपल्यासाठी खरंच खूप खास आहे, कारण आज आहे फादर्स डे. आईचं प्रेम सगळ्यांना दिसतं, पण वडिलांचं प्रेम जरा वेगळं असतं. पण ते आपल्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे असतात. आपले स्वतःचे सगळे हट्ट जे आहेत ते सगळे बाजूला ठेवून आपल्या मुलांची स्वप्न हे ते पूर्ण करतात. मुलांना आपल्या कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये म्हणून ते दिवस रात्र कष्ट करतात. आणि आपल्या मुलीसाठी आपले बाबा किती खास असतात ना, हे मला तर रोजच घरात बघायला मिळतं. पण आज आमच्या माऊसाठी आणि तिच्या बाबांसाठी खूप खास दिवस आहे, कारण माऊच्या स्कूलमध्ये आज आहे फादर्स डे सेलिब्रेशन आणि त्यासाठीच ते दोघं तयारी करतात. चला तर मग बघूया दोघांची काय तयारी चालू आहे. माऊची बाबांची सगळीच घाई असते. नेहमी कुठं जायचं झालं की यांची दाढीचा प्रोग्राम फिक्स असतो. बघा तर तयारी कशी चालू आहे, जोरदार. चाचा, ये सवेरे सवेरे क्या मेरे को यही देखने का है क्या? ब्लॅक कॉफी रेडी आहे. वाव, बघू दे का. वाव, किती छान. माझं तुझ्या पप्पाला देणार आहेस का? वाव, चल मग आपण देऊया आहे ना. चला, सरप्राईज. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. किती छान. माझ्या माऊने तिच्या हाताने तिच्या पप्पांसाठी कार्ड बनवलंय. वाह, किती छान बनवलंय. बघा. Thank you so much. You are the best. So much dad, you mean so much to me. Thank you for always being there for me. Thank you for being my strength, my confidence and my best friend. Thank you for all the good things you taught me. बेस्ट डॅड अवॉर्ड दिलाय तिने तिच्या पप्पांना. किती भारी. ते तिला पण तिने स्वतः लिहिलं आहे. ते तिचे स्वतःचे थॉट्स होते. जे जे तिने स्वतःचे थॉट्स दिले ते. खूप सुंदर. खरंच किती स्पेशल असेल ना, का वडिलांसाठी का मुलीने तिच्या हाताने दिलेलं गिफ्ट. ते बघा, आमचे माऊचे पप्पा आणि माऊ दोघांची जोरदार तयारी चालू झाली आहे आणि आता ते लगेचच निघणार आहे स्कूलसाठी. Not himself, then he has. स्कूलमधलं वातावरण बघून खरंच मन खूप भरून आलं. प्रत्येक वडील आपल्या लहान मुलासोबत एक छोटं लहान मूल बनून जगतो आणि एवढ्या धावपळीच्या जीवनात जेव्हा आपले वडील आपल्यासाठी थोडासा वेळ काढून आपल्यासोबत खेळतात, आपल्यासोबत मजा करतात ना, तो क्षण खरंच खूप मौल्यवान असतो. तुम्ही बघू शकता, आताच आपण एक कॅरोके पार्टमध्ये जाऊन आलो आहे. म्हणजे त्यांनी 4 पार्टमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं आहे. कॅरोके
किती खरंच काही काही वडील एवढे छान गाणे म्हणत होते आपल्या मुलांसाठी, ते खरंच बघून खूप छान वाटतं. आणि आता सेकंड पार्ट होता फुटबॉल. तर फुटबॉलमध्ये पण आपले वडील आपल्या मुलांसोबत कशा प्रकारे आनंद घेत खेळत आहेत ते पण तुम्ही बघू शकता. आणि आता थर्ड पार्ट आहे, आपण थर्ड पार्टकडे जाणार आहे. आर्ट डिझाईन और आर्ट पार्ट काहीतरी आहे ते त्यांचं, तर आपण ते पण बघूया. आता आर्ट वर्कशॉप झालं आणि बघू शकता तुम्ही काय ड्रॉइंग केली यांनी. स्कूलवाल्यांनी खूप छान अरेंजमेंट केलेली फादर डेची. त्याच्यामध्ये फुटबॉल, आर्ट अँड क्राफ्ट, कॅरोके आणि आत्ता झुंबा अशा 4 ॲक्टिव्हिटी त्यांनी अरेंज केलेल्या आहेत. प्रत्येक वडिलांना त्यांच्या दिवसाच्या प्रत्येक कामातनं वेळ भेटत नाही. ऑफिसचे कामं, घरचे कामं, तर घरचे म्हणण्यापेक्षा घरातले कमी पण बाहेरचे जास्त जे कामं असतात ते सगळे कम्प्लीट करावं लागतात. त्याच्यात त्यांना त्यांची जी ॲक्टिव्हिटी असतात, त्यांचे स्किल्स असतात, त्यांना ते दाखवण्यासाठी संधीच भेटत नाही. स्कूलमध्ये काय झालं, कॅरोकीमध्ये एक पॅरेंट्स होते, त्यांचा इतका मस्त आवाज होता, इतकं छान गाणं म्हटलं त्यांनी. अरे देवा देवा देवा, मैं तो तेरे को हरामी समझता था, तू तो राम निकला रे, देव माणूस निकला. सिंगिंग करणं, आर्ट अँड क्राफ्ट, ते झुंबा. ओके, तर खरंच छान वाटते. यांनी आजचा दिवस खरंच स्पेशल बनवला आहे आणि थँक्यू सो मच लाईक स्कूलसाठी. त्यांनी प्रत्येक फादरला, वडिलांना त्यांनी chance प्राऊड फील दिला. केलेलं आहे. थँक्यू. मला कसं वाटतंय आणि आज खूप छान वाटतंय, कारण ह्या गोष्टी कधी केलेल्या नाही आहे. बरोबर डेली बिझी लाईफ असतं पूर्ण, आणि त्या बिझी लाईफमधून हा मौल्यवान वेळ काढून मला आज खरंच खूप छान वाटतंय. खूप छान तुमचे वाटतं कारण. तुमच्या फिलिंग्स पोहोचताय सगळ्यांपर्यंत. येस. तर आता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि फादर्स डे सेलिब्रेशन स्कूलमधलं इतकं छान झालंय. आणि आपण थोडंसं यांना विचारूया की यांनी एन्जॉय काय केलं मोस्टली. तर आज फादर्स डेचं स्कूलमध्ये जे 4 ॲक्टिव्हिटीज होत्या, झुंबा, कॅरोके, नंतर ड्रॉइंगचं होतं, आर्टचं, आणि एक होता अजून कुठला फुटबॉलचा. तर माझ्या सगळ्यात बेस्ट जो मला आवडला आहे तो झुंबाचा. का त्याच्यात ऑलरेडी तुम्हाला पहिल्या याच्यात दिसणार की झुंबामध्ये काय काय डान्स त्यांनी ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या वगैरे, कुठल्या सॉंग्सवरती वगैरे. आणि स्पेशल मला तसं डान्स चांगला करता येत नाही, बट जेव्हा मी अपसेट असतो, जेव्हा मला फारच बोर होतं आणि कामाचा खूप स्ट्रेस येतो ना, तेव्हा मी रूम बंद करून गाणं लावतो, नुसता डान्स करत असतो. स्टेप्स नसतात त्याला काही, बट फक्त एन्जॉय. त्याच्याने माझा पूर्ण स्ट्रेस निघून जातो. तर तेच आज झालेलं आहे. स्ट्रेस नव्हता मला ॲक्च्युली आज, बट डान्स केल्यानंतर जे मला मी इतकं फ्रेश वाटले ना आज, इतकं भारी वाटलंय की सांगू शकत नाही ॲक्च्युली मी. तर खूप खूप म्हणजे प्रचंड भारी वाटलं मला आज. सगळ्यात जास्त एन्जॉय यांनी झुंबा केला आणि बाकीचे सगळे जेवढे पण पॅरेंट्स होते जे आपल्या मुलांबरोबर डान्स करत होते
तुम्ही म्हणजे विचार नाही करू शकत की काही काही नंतर डान्स पण माहित नव्हता, डान्स येत पण नव्हता, पण तरी पण ते स्टेप चुकत होते ऍक्च्युली ते तरी पण ते हा. ट्राय करत होते आणि खूप एन्जॉय करत होते. खूप छान वाटले म्हणजे एवढं सर्वांनी सगळं बघून. त्यांचा लाईक आपण म्हणतो ना की मी कशाला करू, मी का करू, पण आपल्या मुलांसाठी सर्वांनी पुढे आलेत, ट्राय केला. स्टेप्स कोणालाच जमत नव्हते ऍक्च्युली. तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल की कोण कुठे चाललंय. स्कूलमध्ये स्पेंड केलेला जो टाइम होता ना, तो खरंच खूप मौल्यवान होता. धावपळीच्या जीवनातून आपल्या वडिलांनी आपल्या मुलांसाठी काढलेला तो वेळ होता आणि तो खरंच इतकं छान वाटत होतं आपल्या पॅरेंट्सला आपल्या मुलांबरोबर एवढं आनंदी बघून. मन भरून आलं होतं खरंच सांगायचं तर. तिथं जर पण तू- काही असे पॅरेंट्स होते जे मला नाही वाटत त्यांनी कधी स्वतःसाठी वेळ दिला असेल. तर ते असे भरपूर पॅरेंट्स होते जेव्हा ते झुंबा ऍक्टिव्हिटी होती, फुटबॉल ऍक्टिव्हिटी होती, ड्रॉइंग कॉम्पिटिशन आर्टची होते आणि अजून एक जे होतं कॅरोके. तर सगळे फुल एन्जॉय करत होते. कोणी म्हणजे असं विचार नाही केला की मी का करू म्हणून. सगळे मस्त एन्जॉय करत होते आणि सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केलेला आहे. त्यांनी तो तेवढा जो टाइम होता तो आपल्या मुलांना देऊन टाकला होता असं म्हटलं तरी त्याच्यात काही वावगं नाहीये. तर जेव्हा पण तुम्हाला असं स्ट्रेस वाटत असेल, लो फील होत असेल, तुम्हाला जी ऍक्टिव्हिटी आवडते ना, जसं डान्स झालं, आर्ट झालं, जे पण तुम्हाला काय आवडत असेल ना ते तुम्ही करून बघा. खरंच तुम्हाला खूप छान वाटेल. काय वाटतं तुम्हाला? नाही खरंच केलं पाहिजे. तर तुम्हाला थोडा आवडीचं- टाइम स्वतःसाठी आपल्यासाठी टाइम काढला पाहिजे. Yes, थोडा टाइम आपल्यासाठी स्पेंड हा, केला तुम्ही पाहिजे. तुमचं वर्क प्रेशर, ऑफिसचे कामं, बाहेरचे जे काही कामं असतात त्याच्यातच तुमचं पूर्ण आयुष्य निघून जातं. त्यातनं थोडं स्वतःसाठी एक वेळ काढला पाहिजे. तो 5 मिनिटं का होईना, 10 मिनिटं का होईना, पण स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. आणि स्वतःसाठीच म्हणतो ना, स्वतःच्या ऍक्टिव्हिटी ज्याच्यावर आपल्याला खूप आनंद वाटतो ना, ती गोष्ट आपण केली पाहिजे. तुम्हाला खूप छान वाटेल. करून बघा तुम्ही आणि कमेंटमध्ये सांगा ते केल्यावर तुम्हाला कसं वाटतंय. नक्की कमेंट करून सांगा मला.